राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर अर्धा तास चर्चा. दिवसभरातल्या दुसऱ्या भेटीने ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना बळ. संजय राऊतांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्यात ठाकरे बंधू एकत्र, दोन्ही कुटुंबांची कार्यक्रमाला हजेरी. राज्य सरकारने 2 दिवसात नुकसानाचा अंतिम प्रस्ताव केंद्राला द्यावा, शरद पवारांची मागणी. तर मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करण्याचं आवाहन. महाराष्ट्र सरकारने नुकसानाचा विस्तृत अहवाल पाठवावा, केंद्राकडून शेतकऱ्यांना तातडीने मदत करू. गृहमंत्री अमित शहांचं शेतकऱ्यांना आश्वासन. काही लोक आपत्तीचं राजकारण करतायत, सरकार शेतकऱ्यांसोबत. मुख्यमंत्र्यांची विरोधकांवरती टीका करणाऱ्यांनी आरशात बघा, फडणवीसांचा टोला. ठाण्यात महायुती विरोधात मविया मनसे एकत्र, ठाण्यातील विविध समस्यांबाबत एकत्र काढणार मोर्चा. जितेंद्र आव्हाडांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक. अनिल परबांचे आरोप रामदास कदमांच्या पत्नीने फेटाळले. परबांचे आरोप खोटे, स्फोटामुळे ती दुर्घटना घडली होती. ज्योती कदमांचं स्पष्टीकरण. धाराशिवच्या मंगळूर गावातील अनेक घरांना पुराचा वेढा, घरात आणि जनावरांच्या गोठ्यात शिरलं पाणी. नागरिक आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. आणि अपघात होण्यापूर्वी गौतमी पाटीलच्या कारचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. कारमध्ये दोघं असल्याचं समोर. पंपावरील सीसीटीव्हीत दोघे उतरल्याचं समोर. नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनची सुरुवात या विशेष बातमीने करूया. ठाकरे बंधूंच्या भेटीची आज पुन्हा एकदा बातमी झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे अचानक मातोश्रीवरती पोहोचले आणि तिकडे दोन्ही भावांनी जवळपास 40 मिनिटं संवाद साधलेला आहे. दसऱ्याला युतीचं तोरण बांधण्याची चर्चा मागे पडल्यानंतर ठाकरे बंधूंनी आता नवी राजकीय खेळी खेळलेली आहे. आम्ही 5 जुलैला जो मेळावा घेतला, जर एकत्र यायचं नसतं तर आम्ही एकत्र आलोच नसतो. उद्धव ठाकरेंनी शनिवारी पुण्यात हे वक्तव्य केल्यानंतर लगेचच रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले. तिथे दोन्ही भावांमध्ये तब्बल 40 मिनिटं चर्चा झाली. यावेळी इतर कुणीही नेते तिथे उपस्थित नव्हते. मातोश्रीवर पोहोचण्याआधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची संजय राऊतांच्या निवासस्थानी भेट झाली होती. तिथे ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक नेते आले होते. त्यापैकी कुणालाही राज ठाकरे मातोश्रीवरती जाणार असल्याची कल्पनाही नव्हती. तर दसऱ्याच्या दिवशी दसरा मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार असल्याचं मागील एका महिन्यापासून बोललं जात होतं. पण दसऱ्याच्या दिवशी राज ठाकरे मेळाव्याला काही आले नाही. तर दसरा मेळाव्यात भाषण करणारे उद्धव ठाकरेही राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले नव्हते. त्यामुळे युतीचा मुद्दा थंड्या बस्त्यात गेला असं वाटत असतानाच दोन्ही भावांनी 40 मिनिटं चर्चा केली. दोन्ही भाऊ एकत्र येणं हे मराठी माणसाच्या हिताचं असल्याची प्रतिक्रिया ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांकडून देण्यात आली. येणाऱ्या सगळ्याच महाराष्ट्रातल्या निवडणुका, त्या जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, या सगळ्या निवडणुकीबद्दल चर्चा नक्की. कारण उद्धवजींनी दसऱ्याच्या मेळाव्यातच सांगितलं की आम्ही एकत्र आलोय, ते एकत्र राहण्यासाठी आलोय. हा सुतोवाच तर ऑलरेडी झालेला आहे. आता आपण योग्य वेळ बघू. 5 जुलैचा विजयी मेळावा ते आता 5 ऑक्टोबर या 3 महिन्यात ठाकरे बंधू किती वेळा आणि कुठे भेटले ते आता बघूयात. 5 जुलै 2025च्या विजयी मेळाव्यात 2 दशकांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले. त्यानंतर 27 जुलै 2025 रोजी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते. 27 ऑगस्ट 2025 रोजी गणेशोत्सवानिमित्तानं उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थवर दर्शनासाठी गेले होते. 10 सप्टेंबर 2025 रोजी उद्धव ठाकरे संजय राऊत आणि अनिल परबांसह राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर दाखल झाले होते. तिथे त्यांच्यात तब्बल 2.5 तास चर्चा झाली होती. आता 5 ऑक्टोबर 2025ला राज ठाकरे मातोश्रीवर गेले. तिथे ठाकरे बंधूंमध्ये 40 मिनिटं चर्चा झाली. तर 2 भाऊ एकत्र येऊन संवाद साधत असतील तर त्यात राजकीय चष्म्यातून पाहण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आली. आज एका कौटुंबिक समारंभाच्या निमित्तानं
ठाकरे बंधू एकत्र आले, राज ठाकरे मातोश्रीवरती गेले, याकडं आम्ही फक्त दोन भावांची भेट याच दृष्टीनं पाहतो. ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे इतर राजकीय बातम्या मागे पडल्या. अहिल्यानगरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे जाहीर कार्यक्रम सुरू होते. ठाकरे बंधूंनी नेमकं तेच टायमिंग साधलं. तर दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या पक्षाची युती होणार असल्याचं स्पष्ट झाल्याचं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. मात्र युतीची औपचारिक घोषणा निवडणूक जाहीर झाल्यानंतरच होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली. दोघांमध्ये दुरावा राहत नाही आहे. दोघांनाही साहजिकच आपण जे आजवर संघर्ष केला त्यामुळे नुकसान झालंय असं कदाचित त्यांना उपरती झाली असावी असं म्हणायला जागा आहे. आणि दोघांनाही आता प्रभाग रचनेचा अंदाज घेऊन मुंबईमध्ये कसे उमेदवार उभे करायचे, ठाण्यात काय करायचं याचं त्यांचे आडाखे बांधण्याचं काम सुरू असेल. पडद्यामागेही तशाच हालचाली सुरू असतील आणि कदाचित त्याचाच हा एक अंक आहे. आणि अशा भेटींमधून त्यांचे समर्थक, त्यांचे पाठीराखे यांना एक संदेश जात असतो. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात मागील 3 महिन्यात 5 वेळा भेट झाली. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या पक्षांची युती होणार यात कोणतीही शंका आता उरलेली नाही. आता फक्त युतीचं तोरण बांधण्याचा मुहूर्त कधीचा आहे याचीच उत्सुकता निर्माण झाली आहे. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. ठाकरे बंधू दसऱ्याला युतीचं तोरण बांधणार अशी चर्चा राज्यात सुरू होती. मात्र दसऱ्याचा मुहूर्त कशामुळे हुकला, त्यावेळेला नेमकं काय घडलं, हा रिपोर्ट बघूया. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईतील शिवतीर्थावरती सुरू केलेला दसरा मेळावा शिवसेनेला राजकीय दिशा देणारा ठरत होता. ही शिवसेनेला मान्य आहे, लोकशाही मान्य नाही. काय दिले काय तुम्हाला? बाळासाहेब ठाकरेंनी दसरा मेळाव्यात केलेल्या वक्तव्याचे देशभरात पडसाद उमटायचे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याची परंपरा कायम ठेवली. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मात्र यंदाच्या दसरा मेळाव्याबाबत जास्तच उत्सुकता निर्माण झाली आहे. कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांची युती होणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. त्यांच्या युतीची अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून लागलेले ठाकरे बंधूंचे आणि ठाकरे कुटुंबाच्या फोटोचे बॅनर सर्व राजकीय स्टोरी सांगून जात आहेत. त्यामुळे राज ठाकरे दसरा मेळाव्याला येणार असल्याची जोरदार चर्चा मागील महिन्यापासून सुरू झाली आहे. शिवसेना आणि मनसे हे जर एकत्र येणार असतील तर ते दोन पक्ष म्हणून एकत्र येणार आहेत, हे महत्वाचं आहे. राज ठाकरे स्वतःचा पक्ष कुठल्याही अर्थाने त्याचं महत्त्व कमी होऊ देणार नाहीत. त्यांना त्यांचा पक्ष त्यांनी जेव्हापासून स्थापन केला तेव्हापासून तो त्यांनी त्यांच्या पद्धतीने चालवलेला आहे. राज ठाकरे सुरुवातीपासूनच शिवसेनेत सक्रिय होते.